नमस्कार. आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल बिट्ट्या अर्थात तळलेले रोडगे. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे गव्हाचं पीठ आणि मका. गव्हाचं पीठ 1 किलो गव्हाच्या पिठाला साधारण 2 वाट्या मक्याचं पीठ. गहू आणि मका एकत्र आपल्याला जाडसर रवेदार असं दळून आणायचं आहे. तुम्ही टेक्स्चर इथे बघू शकता. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मीठ आणि ओवा आणि लागणार आहे 2 ते 3 चम्मच कडक गरम केलेलं तेल आणि पाणी. तर आपल्याला सुरुवात करायचं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालणार आहोत मीठ. आपल्या चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. जसं आपण पोळ्यांच्या अंदाजाने घालतो तसं थोडं अगदी शिल्लक टाकलं तरी चालेल. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहोत ओवा. हा ओवा मी थोडासा क्रश करून घेतलेला आहे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मोहन. मोहन म्हणजे गरम केलेलं तेल. आपल्याला 3 चम्मच साधारण टेबलस्पून तेल गरम करायचं आहे कडकडीत आणि नंतर त्याला याच्यामध्ये घालायचं आहे. आणि हे तेल फार गरम असतं, त्यामुळे तुम्ही थोडं थंड झाल्यावर किंवा चम्मचनी वगैरे ह्याला मिक्स करू शकता आणि चांगलं मळून घ्यायचं आहे. याला आपल्याला गाठी याच्यामध्ये होऊ द्यायच्या नाही. ही महत्त्वाची टीप आहे. आणि नंतर याला आपल्याला पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. आणि इथे सुद्धा महत्त्वाची टीप आहे बरं का. ती म्हणजे आपल्याला कणिक फार कडक अशी बनवायची आहे, सॉफ्ट बनवायची नाही आहे. घट्ट गोळा आपल्याला बनवायचा आहे. हा गोळा जो आहे तुम्ही बघू शकता, ह्याला पीठ जाडसर असल्यामुळे फार लुसलुशीत गोळा बनत नाही. ह्याचं टेक्स्चरच रवेदार असतं. आणि याला आता थंड पाण्याच्या कापडाने आपल्याला 10-15 मिनटं सेट व्हायसाठी ठेवून द्यायचं आहे. नंतर मी या ठिकाणी याचे छान गोळे बनवून घेतलेले आहे. ह्याला मला टोस्टच्या आकारात कापायचं आहे म्हणून मी याला ओव्हल शेप देण्यासाठी ओव्हल असे गोळे बनवून घेतले आहे. त्याच्यानंतर आपल्याला ठेवायचं आहे दुसरीकडे पाणी. पाण्याचा अंदाज तसा नाही आहे, पण साधारण आपल्या सर्व बिट्ट्या टाकल्यानंतर वरती 2 ते 3 इंच पाणी राहील एवढं आपल्याला ठेवायचं आहे. तर मी इथे अर्धा कुकर पाणी उकळत ठेवलं होतं आणि ह्याच्यामध्ये 1 चम्मच तेल आपल्याला घालायचं आहे, जेणेकरून बिट्ट्या एकमेकांना चिकटणार नाही. झाकण ठेवून साधारण 20 मिनटं तरी आपल्याला याला शिजू द्यायचं आहे फुल गॅसवर. नंतर बघा झाल्यानंतर त्यातला आपण एक बिट्टी आपण चेक करणार आहोत. हलकंसं तिची वाफ जाऊ द्यायची आधी. नंतर चाकूने तिला कापून बघायचं. चाकूला कुठेही बिट्टी चिटकणार नसली म्हणजे आपल्या बिट्टी झालेली आहे, ही एक खूण आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक शिजल्याचं टेक्स्चर बघा दिसतंय की हे पूर्णपणे शिजलेलं आहे. कच्चं आणि शिजलेलं पीठ हे दोन्ही आपल्याला डोळ्याने अगदी सहजरित्या ओळखता येईल. आता ह्याचे आपल्याला छान छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. मी याला अगदी टोस्टसारखा शेप दिला आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता माझे सगळे टोस्ट जे आहेत ते कापून झालेले आहेत. टोस्ट अर्थात बिट्ट्या. याला तुम्ही कुठलाही शेप देऊ शकता. तर बघा मी साधारण एवढ्या अर्धा इंचाची जाडी ठेवलेली आहे. अगदी फार पातळ करू नये आणि अगदी फार जाडही करू नये, म्हणजे बिट्ट्या ह्या कुरकुरीत होतात. बघा कसे दाणेदार याच्यावर तुम्हाला टेक्स्चर इथं बघायला मिळेल. त्याच्यानंतर आपण आता ह्याला आपण तळणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. 1 किलो ह्या बिट्ट्यांसाठी साधारण अर्धा किलो तेल पुरेसं आहे. तर तेलाला चांगलं कडक उकळी येऊ द्यायचं आहे आणि नंतर मग मीडियम फ्लेमवरती आपल्याला बिट्ट्या तळायला घ्यायच्या आहेत. इथे महत्त्वाची टीप म्हणजे फार फुल गॅसवर तळू नये, नाहीतर बिट्ट्या बाहेरून झाल्या असं दिसतात आणि आतून कच्च्या असतात, बाहेरून जळायला लागतात. आणि फार छोट्या गॅसवरही करू नये, नाहीतर मग बिट्ट्या फार तेल पितात. तर आपल्याला साधारण हाय मिडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता एका बॅचमध्ये आपण 4 ते 5 बिट्ट्या एका वेळेस नक्कीच तळायला घेऊ शकतो. टाकल्यानंतर बिट्ट्यांना फार हलवायचं नाही आहे, त्याला छान होऊ द्यायचं आहे. थोडंसं झाल्यानंतर मग त्याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचं आहे. बिट्ट्यांचा रंग हा गोल्डन तपकिरी असाच आपल्याला ठेवायचा आहे, फार डार्क रंग नको. क्रिस्प अशा आपल्या बिट्ट्या आता तळून झालेल्या आहेत. आता आपण ह्याला बाहेर काढून घेणार आहोत एका भांड्यामध्ये. ह्या तळून झाल्यानंतर सर्व बिट्ट्या आपण एका प्लेटमध्ये घेणार आहोत. मग तुम्हाला इथं वाटलं तर इथं आपण तळताना तेल एक्स्ट्रा काढून घेतो आहे, पण तरी जर इनकेस वाटलं तर तुम्ही याला टिश्यू पेपर किंवा साध्या पेपरवर ठेवलं तरी चालेल. आत्ता आपण इथे एखादी बिट्टी फोडून बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान क्रिस्प अशा आपल्या खुसखुशीत बिट्ट्या तयार आहेत.
याला आता तुम्ही बघा, फोडल्यानंतर अगदी थोडं जरी प्रेस केलं तर लगेच अशा कुरकुरीत असा याचं टेक्स्चर झालेलं आहे बघा. दाणेदार, रवेदार, खमंग अशा आपल्या बिट्ट्या तयार आहेत. ह्या आपण मुलांनाही दुपारच्या स्नॅकमध्ये खायला देऊ शकतो. नुसत्या खाल्ल्या तरी फार भन्नाट लागतात. आमच्याकडे ह्याच्यासोबत स्पेशल असते ती म्हणजे वांग्याची भाजी. आलू वांग्याची भाजी म्हटलं तरी चालेल, ह्याच्यासोबत सर्व करू शकतो. आपल्या इथे अशा प्रकारे खमंग, कुरकुरीत, विदर्भ स्पेशल बिट्ट्या तयार आहेत. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि बघा, इथे माझ्या मनूलाही फार आवडल्या आहेत. तिची रिॲक्शन्स आपण बघू शकतो. आणि तुम्हीही तुमची रिॲक्शन आपल्या लाईक, कमेंट आणि शेअर करा.